26चं आयोजन या ठिकाणी केलेले आहे आणि अगदी उत्कृष्टपणे या प्रीमियर लीगचं आयोजन या ठिकाणी केलेले आहे। भरपूर छान पद्धतीने हा सोहळा रंगणार आहे असं मला वाटते। खूप उत्कृष्टपणे मला असं वाटतं ऋतुवलमध्ये पहिल्यांदा अशी प्रीमियर लीग होते इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये आणि या तरुणांना देखील या सोसायटीमधील लोकांचा तेवढाच मोठं सहकार्य आहे। त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी किरणदादा भोईर उपस्थित आहेत। आपल्या बदलापूर नगरपालिकेचे ते आरोग्य सभापती आहेत, नगरसेवक आहेत आणि आपले संभाजी शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, नियोजन समिती सभापती आहेत आणि नगरसेवक आहेत। या दोन मान्यवरांना या ठिकाणी बोलवण्याचं मुख्य कारण असं होतं की एक आहे ते बदलापूरचं नियोजन बघतात आणि दुसरे ते बदलापूरच्या वैद्यकीय सुविधांचं नियोजन बघतात आणि हे दोन कॉम्बिनेशन्स मी यांना फोन करून जबरदस्ती इथे बोलवून घेतले की तुम्ही या ठिकाणी या। आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक वेळेस वैद्यकीय सुविधा कधी कधी अपुऱ्या पडतात, कधी कधी रात्री बेरात्री लोकांना हॉस्पिटलमध्ये नेणं किंवा एखाद्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना त्याच्या हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून त्याचा संपूर्ण खर्च करणं हे सर्व महत्त्वाचं बदलापूर शहराचं काम आमचे किरणदादा भोईर करतात। मी कधीही त्यांना फोन करतो, किरणदादा माझ्याकडे एक असं पेशंट आहे, आमच्या एरियामध्ये आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे, तुम्ही त्यांना सहकार्य करा। ते संपूर्णपणे सहकार्य करतात, ॲम्ब्युलन्स देतात, सर्व गोष्टीमध्ये हे दोन जे आपल्याकडे कॉम्बिनेशन्स आहेत, एक तर ते बदलापूरचं नियोजन समिती आणि दुसरा आरोग्य सभापती इथे हां आणि अण्णा काका कुलकर्णी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं तर सहकार्य आपल्याला नेहमी असतं। तर आज मी यांना या ठिकाणी यासाठी बोलवले की तुमचे जे कार्य तुम्ही बदलापूर शहरामध्ये करतायत तर हे कार्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि जास्त करून ऋतुवलच्या नागरिकांपर्यंत हे कार्य कसं पोहोचावं त्यासाठी मी त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। ऑफिस पासून एंट्री पासून हे सर्व अरेंजमेंट्स वगैरे लाईट्स वगैरे हे सर्व इतकं त्यांना आवडले आणि त्या देखील मी त्यांना या ठिकाणी बोलवले। तर मला असं वाटतं की तुम्ही देखील जे बदलापूर शहरासाठी जे योजना तुम्ही राबवत आहात प्रत्येक संपूर्ण बदलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेत आहेत। तर मला असं वाटतं की आमच्या बॅरेज रोड रमेश्वरी परिसरात देखील भरपूर लोक आहेत की त्यांना देखील या योजनेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा। मग ते तुमच्याकडे असंख्य योजना आहेत, तर मला माझी अशी विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी तुम्ही जे करत असलेल्या योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा आणि थोडक्यामध्ये लोकांना याची जी माहिती द्यावी। याचा आज ट्रॉफीचं अनावरण झालेलं आहे, यासाठी खास करून उपस्थित असलेले सन्माननीय नियोजन सभापती संभाजीदादा शिंदे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी नगरसेवक अण्णासाहेब कुलकर्णी आणि या स्पर्धेसाठी ज्याने खास करून टायटल स्पॉन्सर म्हणून आहे आणि या बदलापूरमधील या बॅरेज रोड परिसरातील एक नवा उद्योजक म्हणून एक नवा रायझिंग स्टार खास करून या तरुणांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देणारा निमेश जनवारजी एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून देखील या ठिकाणी त्याचं नाव घेतलं जातं शहरामध्ये। खास करून या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित असलेल्या आमच्या महिला अध्यक्षा दमयंती पवार, जान्हवी भवनानी, सर्वच आमच्या महिला पदाधिकारी असतील, सर्व या ठिकाणी निमिषा सध्याचा जो जमाना आहे की प्रत्येक मुलगा तरुण असेल की हातामध्ये मोबाईल घेत असतो आणि तू खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना मैदानावर आणलेलं आहे। तुझं मनापासून मी अभिनंदन आणि कौतुक करतो, कारण केली असे युवक या ठिकाणी यावेत आणि त्यांनी आपल्या तरुणांना खऱ्या अर्थाने मैदानात उतरवून त्यांची कला दाखवण्याची संधी दिली पाहिजे। कारण की आपण समाजसेवेमध्ये काम करत असताना, राजकीय सेवेत असताना आपल्या नागरिकांसाठी त्यांना जे जे पाहिजे असतं, त्यांची जी आवश्यकता असते ते पुरवण्याचं काम आम्ही करत असतो। परंतु जेव्हा जेव्हा मला फोन येतो त्याचा फोन कधीही बोलत नाही की मला आर्थिक मदत कर, आम्ही कुठला कार्यक्रम करतोय। हा जेवढे कार्यक्रम करतो स्वतःच्या खिशातनं खर्च करून हा करत असतो। त्यामुळे आम्ही ज्यावेळेस संभाजीदादा आपण बऱ्याच वेळा कार्यक्रम करतो आपल्याकडे सगळ्या पहिले आमच्याकडे येतात की दादा पावती कितीची देता आणि त्यांचं देखील बरोबर आहे। मी काय त्यांना मानसिक स्वास्थ्य हे करण्याचं काम या ठिकाणी निमेश करतोय। खरोखर फार गरज आहे सध्याच्या या पिढीला खेळाची
आम्ही आणि किरण भोई, प्रशांत कुलकर्णी आम्ही आता नुकतीच एक 15 दिवसापूर्वी एक क्रिकेटची मॅच खेळलो. आम्ही 4 दिवस प्रॅक्टिसला त्या ठिकाणी जात होतो बदलापूर गावाच्या त्या स्टेडियमवर. प्रशांत कुलकर्णी आम्ही सगळे 7 वाजता सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचो आणि प्रॅक्टिस करून आम्ही शेवटच्या दिवशी ती मॅच खेळलो. पराभव विजय कुणाचा झाला त्याला महत्वाचं नाही, पण खेळलो. आम्ही पण एक खेळाडू आहोत. निमेश, खरोखर तुझं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की तू एका कॉम्प्लेक्स मधल्या एवढ्या खेळाडूंना या ठिकाणी या मैदानात आणलंस, त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित केलंस, त्यांच्या शरीराची तू काळजी घेतली. एवढा मोठा तू खर्च त्या ठिकाणी करतोय. महिला आहेत आमच्या, महिला भगिनींना सुद्धा तू खेळण्यासाठी उतरवतोय. खरोखर तुझं मनापासून कौतुक आहे. तुझ्यामध्ये असे काहीतरी तेजस्वी गुण आहेत की ते नेतृत्व करण्यासाठी जे आवश्यक गुण असतात ना ते या निमेशकडे आहेत. कला गुण आहेत ना ते त्याच्याकडे, त्याच्या सौभाग्यवतीकडे आहेत. अतिशय चांगलं असं जोडपं आहे. ते भविष्यात त्यांचं राजकीय भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे. नेतृत्व करण्याची क्षमता असणार आहे. त्याच्याकडे स्वतःकडे हे आहे, चांगलं वक्तृत्व आहे. त्याच्यापेक्षा चांगली भावना आहे, खर्च करण्याची जी भावना आहे आणि लोकांसाठी दातृत्व करण्याची भावना आहे. मी पाहिलं अनेक वेळाला तो किरण भोईर साहेब जे आरोग्याचे उपक्रम राबवतात त्या उपक्रमांमध्ये त्या ठिकाणी तो हिरिरीने सहभागी होतो. त्याच्या माध्यमातून वेगळे उपक्रम राबवतो. आता पाठीमागे सुद्धा आम्ही एका कार्यक्रमाला आलो होतो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. वेगळ्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केला. अशी उपक्रम, कार्यक्रमांपेक्षा उपक्रम करणारे हे नेतृत्व आहे. मला खात्री आहे की अजून 5 वर्षांनी, मी काही त्याला शुभेच्छा नाही, पण मला खात्रीशीर या गोष्टी सांगतो की अजून 5 वर्षांनी या कुळगाव बदलापूर नगरपालिकेची महानगरपालिका होईल ना, त्यावेळेला आमचे किरण भोईर साहेब ज्याप्रमाणे या नगरपालिकेत नगरसेवक झाले ना, हा या बॅरेज परिसरातला, या ऋतुवड परिसरातला हा कार्यकर्ता कुळगाव बदलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये 100% असेल याची खात्री आहे. कारण अशा लोकांची या शहराला गरज आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे, लोकांच्या क्रीडा प्रेमाची काळजी घेणारे, लोकांच्या शिक्षण प्रेमाची काळजी घेणारे नेतृत्व आपल्याला निमेशच्या वतीने या ठिकाणी मिळालं. निमेश, तुझा मनापासून कौतुक करतो. आणि तू आम्हाला बोलवलं ना, आम्ही पहिल्या मिनिटाला तुझ्याकडे येणार. आम्हाला माहिती आहे की निमेशचा कार्यक्रम आहे ना, हा काय धांगडधिंगा वगैरे हा कार्यक्रम असतो, तो काहीतरी उपक्रम देणारा कार्यक्रम असतो. याच्यातला 100-125 खेळाडू 2 दिवस खेळतील, त्यांचे हातपाय जरा हलतील, सगळे हलतील ना, मोबाईल हातातला बंद होईल, थोडासा व्यायाम होईल. त्यानिमित्तानं ते प्रॅक्टिस करतात. आपल्याला खेळायचं आहे, मॅच जिंकायची आहे, ऑप्शन करणार आहेत. आता स्पर्धेमध्ये बक्षीस पण मिळणार आहे. आता ही सुट्टी आहे ना ही त्यांची चांगली जाईल. खरोखर ऋतुवड हा परिसर एक बदलापूर मधला आदर्श परिसर आहे. मी निमेशला आणि प्रशांत कुलकर्णीला, प्रशांत कुलकर्णी या सगळ्या टीमला मी पुराच्या वेळेला पण पाहिलंय की आता उन्हाळ्याच्या नंतर पुराची भीती येते ना, त्यावेळेला सुद्धा ही टीम आहे ना, जेवढी आता हिरिरीने पुढे येते तेवढ्या हिरिरीने पुराच्या वेळेला हे सुद्धा लोकांना मदत करण्यासाठी पुढे असतात. असे हे नेतृत्व गुण असणारे कार्यकर्ते आहेत. खरोखर निमेश, तुझं मनापासून अभिनंदन करतो. ही परंपरा अशीच चालू ठेव. तुला काहीतरी पूर्वजन्माची तुझी पुण्याई असेल, तुझ्या आईवडिलांचे, तुझ्या गुरुजनांचे आशीर्वाद तुझ्या मागे असतील, म्हणून तुला ही बुद्धी सुचते. लक्षात ठेवा, पैसे खूप लोकांकडे असतात, हजारो लोकांकडे पैसे असतात, दातृत्वाचे गुण फार कमी लोकांकडे असतात. काहीतरी करण्याची जिद्द ही फार कमी लोकांकडे असते. त्याच्यामध्ये ही 2 तरुण नेतृत्व तुमच्या समोर आहेत, एवढं तुम्हाला सांगतो. निश्चितपणे निमेश, तू तुझा उद्योग करतोय, चांगले पैसे कमवतो. तू परदेशामध्ये तुझ्या वस्तू हे करतो. आता सध्या या इराण अमेरिका युद्धामुळे सुद्धा त्याच्यावर थोडंसं संकट आहे, तरी सुद्धा तो पाठीमागे डबगलेला नाही. लक्षात ठेवा. तरी म्हणजे असे लोक पाहिजेत की त्याच्या